मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं. मी म्हणलं मी काही घडवलेलं नाही, हे घडून आलेलं आहे. मी कोण घडवणार? हे घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. यांनी ते घडवले. जो जे वांछिल तो ते लाहो. काही जण म्हणले मला मशालीवर लढायचं आहे. ओके. काही जण म्हणले घड्याळ पाहिजे, घड्याळ घेऊन टाका. घड्याळाचे कार्यकर्ते घड्याळाबद्दल प्रेम असणारे घड्याळ मागितलं. काही जण म्हणले मग बाणाने काय केलं, बाण आम्हाला पाहिजे, बाण घेऊन उभा राहा. तुतारी आणि घड्याळ एकच आहे. वर झालं तर आपल्या इथं का नको. ते म्हणले वेगळे तुतारी लोक गळ्यात आहेच तुतारी. असं हे सगळं जमून आलेलं आहे. हे काही वडून ताणून काही आलेलं नाही. काय वकील साहेब आहेत आमचे बोधले महाराज. बरीच चर्चा झाली त्याप्रमाणे हे या पद्धतीनं हे सगळं मेळा जमून आलेला आहे. आणि मग ही सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम, सुईचं काम मी केलं. शेवटी या तालुक्यातली जनता श्रेष्ठ आहे आणि जनताच नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजय करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना 6 जिल्हा परिषद आणि 12 18च्या 18 उमेदवार कमळ या चिन्हावरती उभा केलेले आहेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, जयभाऊंच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली. त्यामुळं या ठिकाणी कुठलीही काळजी आम्हाला वाटत नाही. निश्चितपणानं आमचा जसा बाजार समितीला निकाल लागला, निकाल जनतेच्या आशीर्वादानं आम्हाला मिळाला, त्याच धर्तीवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 18 जागा आमच्या निश्चितपणाने येतील.